करू की हाय वेलकम टू 19 एज्युकेशन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेन्सुरेशन या चॅप्टरवरील क्वेश्चन्स डिस्कस करूया। बघा आता क्वेश्चन कसा विचारलाय तुम्हाला, एमसीक्यू विचारलाय 1 मार्क्ससाठी। द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब ऑफ साइड 2 सेंटीमीटर इज। तुम्हाला काय विचारलेलं आहे यांनी की क्यूबचं व्हॉल्यूम, जर क्यूबची साइड किती असेल 2 सेंटीमीटर असेल तर त्या क्यूबचं व्हॉल्यूम किती आहे। मग फॉर्म्युला काय असतो रे बाळांनो, फॉर्म्युला असतो साइड क्यूब। मग साइड किती दिलेली आहे तुम्हाला 2 सेंटीमीटर दिलेली आहे। मग 2 क्यूब इज इक्वल टू काय येईल तुमचं 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज 2 2 जा 4 4 इंटू 2 किती येईल 8। मग ऑप्शन नंबर कुठलं येईल तुमचं डी नंबरचं ऑप्शन येईल 8 क्यूबिक सेंटीमीटर। आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिले तुम्हाला, क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिले इफ द रेडियस ऑफ कोन, म्हणजे कोनची किती रेडियस किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर, तर देन स्लॅन्ट हाईट इज। आता सगळ्यात आधी तुम्हाला कोनची स्लॅन्ट हाईट माहिती असणं गरजेचं आहे। हा कोन तुम्हाला दिलेला आहे, तर कोन मध्ये ही काय असतं तुमची, दिस इज द रेडियस आणि जी मी आता ड्रॉ करणार आहे ती काय असेल तुमची ही परपेंडिक्युलर हाईट। आता कोनची स्लॅन्ट हाईट कोणती असतं, मग ही जी कोनची तिरपी बाजू असतं या तिरप्या बाजूलाच काय म्हणतात स्लॅन्ट हाईट ऑफ द कोन। मग आता ही फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला काय दिलेला आहे, स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू एल नी डिनोट करतात ती अंडर रूट आर स्क्वेअर प्लस काय असतो एच स्क्वेअर। मग आता तुम्हाला आर किती दिलेली आहे, रेडियस किती दिलेली आहे कोणची 5 दिलेली आहे, पुट करा 5 स्क्वेअर प्लस हाईट किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर दॅट इज स्क्वेअर इक्वल टू मग अंडर रूट 5 चा स्क्वेअर किती होतो 25 प्लस 12 चा स्क्वेअर 144। दोघांची ॲडिशन करा 140 प्लस 144 प्लस 25 किती मिळते तुम्हाला अंडर रूट 169 आणि अंडर रूट 169 कशाचा आहे 13 चा स्क्वेअर केला तर किती होतो 169। मग 169 चा स्क्वेअर रूट किती येईल 13। मग ऑप्शन नंबर कुठला येईल इथे 13 सेंटीमीटर। लेंथ असल्यामुळं युनिट काय येईल तुमचं सेंटीमीटर। ओके, आता थर्ड क्वेश्चन बघा, रेडियस ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर। म्हणजे रेडियस कशाची दिली तुम्हाला सर्कलची 5 सेंटीमीटर आहे आणि लेंथ ऑफ आर किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर दिलं। देन एरिया ऑफ सेक्टर इज, तर तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे। मग तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युला असतो एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर इंटू रेडियस डिवायडेड बाय काय असतो 2। मग आता लेंथ ऑफ आर्क ऑलरेडी गिवन दिली, किती दिलेली आहे 10 इंटू रेडियस किती दिलेली आहे तुम्हाला 5 दिलेली आहे, डिवायडेड बाय 2 केलं तर हे किती येईल 10 इंटू 5 50/2 दॅट इज 25। ऑप्शन नंबर कुठला येईल आता इथे तुमचा, आता बघा बी आणि सी मध्ये 25 स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि 25 स्क्वेअर मीटर आहे। मग या दोघांपैकी कुठलं ऑप्शन घ्यायचंय तुम्हाला, तुमची जी रेडियस दिली ती कशामध्ये दिलेली आहे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिली, म्हणून एरिया ऑफ सेक्टरचं युनिट काय येईल तुमचं 25 स्क्वेअर सेंटीमीटर। ओके, आता नेक्स्ट बघा 1 मार्क्ससाठीच विचारलेला क्वेश्चन आहे, फाइंड डायगोनल ऑफ स्क्वेअर हुज साइड इज 10 सेंटीमीटर। मग तुम्हाला काय विचारले यामध्ये फाइंड डायगोनल म्हटले, कशाचा डायगोनल फाइंड आउट करायचा आहे स्क्वेअरचा डायगोनल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे की ज्या स्क्वेअरची साइड किती दिलेली आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर। मग तुमच्याकडे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, काय फॉर्म्युला आहे डायगोनल ऑफ स्क्वेअर, डायगोनल ऑफ स्क्वेअर इक्वल टू काय असतं अंडर रूट 2 इंटू साइड, साइड कशाची स्क्वेअरची। मग साइड किती दिलेली आहे √2 इंटू 10, म्हणजेच तुमचं डायगोनल ऑफ स्क्वेअर किती मिळेल तुम्हाला 10 टाइम्स √2 युनिट येईल सेंटीमीटर। ओके, आता त्यानंतरचा बघा नेक्स्ट क्वेश्चन, इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 4 सेंटीमीटर। मग रेडियस ऑफ सर्कल किती दिली 4 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ आर्क किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर। तुम्हाला विचारलंय फाइंड एरिया ऑफ द सेक्टर। मग फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे
एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय असतं, लेंथ ऑफ आर इंटू रेडियस डिवायडेड बाय 2. आता पुट करा व्हॅल्यूज. लेंथ ऑफ आर किती आहे 10 इंटू रेडियस किती दिलेली आहे 4 डिवायडेड बाय 2 दॅट इज किती येईल 4 इंटू 10 40 अपॉन 2 इक्वल टू किती येईल 20 आणि युनिट काय येईल सेंटीमीटर. सेंटीमीटर येईल का नाही, एरिया विचारलाय तर युनिट काय येईल तुमचं स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आणि युनिट लिहायचे असतात बोर्ड एक्झाम मध्ये, नाही तर हाफ मार्क्स तुमचा कॅन्सल होतो. ओके, त्यासाठी केअरफुली युनिट लिहायला विसरायचं नाही. आता थर्ड वन क्वेश्चन बघूया आपण. काय दिले, इफ द साइड ऑफ क्यूब, आता काय दिलेली आहे क्यूबची, काय दिलेली आहे तुम्हाला साइड किती दिलेली आहे इज 5 सेंटीमीटर, देन फाइंड इट्स व्हॉल्यूम. व्हॉल्यूम विचारलेला आहे, मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू, सांगा बरं काय फॉर्म्युला असेल, बरोबर काय असतो साइड क्यूब असतो. ओके, आता व्हॅल्यू टाका. साइड किती दिलेली आहे तुम्हाला 5 मीन्स काय येईल 5 क्यूब. 5 क्यूबला कसं स्प्लिट करू शकतो आपण 5 इंटू 5 इंटू 5 दॅट इज 5 5 जा 25 25 इंटू 5 जर किती येईल 125. आता युनिट काय द्याल बाळांनो तुम्ही, सेंटीमीटर आहे आणि व्हॉल्यूम आहे, तर व्हॉल्यूम कशामध्ये मोजतात क्यूबिक मध्ये, म्हणजे त्याचं युनिट काय येईल सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट बघूया. आता फाइंड द एरिया ऑफ सर्कल ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, फाइंड एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं की ज्या सर्कलची रेडियस किती दिलेली आहे तुम्हाला 7 सेंटीमीटर दिलेली आहे. मग फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, काय माहिती आहे फॉर्म्युला, एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो पाय आर स्क्वेअर असतो. ओके, मग आता पायची व्हॅल्यू इथे तुम्ही 22/7 पुट करता येईल तुम्हाला. 22/7 आर किती दिलेला आहे 7 आणि स्क्वेअर आहे त्यामुळे काय होईल हा 7 इंटू 7. मग आता हा 7 7 गेट कॅन्सल, तर तुम्हाला मिळेल 22 इंटू 7. 7 ने मल्टिप्लाय करा, 7 2 जा 14 4 कॅरी किती येईल तुम्हाला 1. 7 2 जा 14 14 प्लस 1 15. आता इथे सुद्धा एरिया विचारलाय, तर एरियाचे युनिट काय असतो सेंटीमीटर स्क्वेअर. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे आहे, क्वेश्चन्स या टाईपचे प्रिपेअर करायचे आहे 1 मार्क्ससाठी. आयदर ते MCQ मध्ये येतील किंवा काय येतील 1 मार्क्स क्वेश्चन मध्ये येतील. आता याच टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारतात, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स सुद्धा विचारतात आणि त्याचं मार्किंग किती असतं तुम्हाला 2 मार्क्ससाठी आणि 3 मार्क्ससाठी पण येतात. तर आधी आपण 2 मार्क्ससाठी ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन इथे बघूया. आता बघा, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या ट्रिक्स दिलेल्या असतात. जरी तुम्हाला बॉक्समधील फॉर्म्युला वगैरे लर्न नसेल तरीही तुम्ही दिलेल्या गिवन वरून काय करू शकता, फॉर्म्युला राईट डाऊन तुम्हाला करता येतो. तर आता आधी आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला, मेजर ऑफ अन आर्क ऑफ सर्कल इज 90 डिग्री. तुम्हाला किती दिलेलं आहे, मेजर ऑफ अन आर्क. आर्कचं मेजर कशामध्ये करतो आपण डिग्रीमध्ये करतोय, तर मेजर ऑफ अन आर्क सर्कलचं किती दिले 90 डिग्री आणि इट्स रेडियस किती दिलेली आहे 14 सेंटीमीटर दिले. तर तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. सपोज हा तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे, सर्कलचा हा सेंटर असेल O, रेडियस किती दिलेली आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर दिली आणि जो तुम्हाला सांगितलं मेजर ऑफ अन आर्क ऑफ सर्कल इज 90 डिग्री म्हणजे थिटा किती दिलेला आहे तुम्हाला 90 डिग्री. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, लेंथ ऑफ आर्क. म्हणजे ही जी लेंथ ऑफ आर्क तुम्हाला काय करायची आहे, लेंथ ऑफ आर्क AC तुम्हाला काय करायची आहे इथे फाइंड आउट करायची आहे. तर मग आता ऍक्टिव्हिटी मध्ये बघा, फॉर्म्युला काय दिला थिटा अपॉन 360 इंटू बॉक्स दिलाय, बॉक्समध्ये फॉर्म्युला. आता लेंथ ऑफ आर्क जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय येते रे, इज नथिंग बट हा कशाचा आहे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलवरचा स्पेस दिसतोय. म्हणजेच तुम्हाला काय काढायचं इथे फॉर्म्युला काय लिहावं लागेल, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलचा. मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला काय असतो आपला 2πr असतो. मग आता इथे थोडंसं जर तुम्ही ऍक्टिव्हिटीच्या स्टेपला ऑब्झर्व केलं तर बघा थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला 90 दिलेली आहे आणि 360 इंटू 2 दिलेला आहे इंटू 22/7 म्हणजे हा 2 जशाला तसा येईल. पायची व्हॅल्यू किती पुट केली असेल 22/7 म्हणून इथे काय घेऊया आपण पाय आणि R दिलेला आहे. R इथे तुम्हाला गिवन किती दिलेला आहे
14, तर या बॉक्समध्ये व्हॅल्यू पुट करा 14. आता कॅल्क्युलेटिंग पार्ट करा. 0 0 गेट कॅन्सल होईल तुमचा. 0 0 गेट कॅन्सल झाल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळेल? 9 1 जा 9, 9 4 जा 36. हा इथे 7 1 जा 7, 7 2 जा किती होईल? 14. आता कॅल्क्युलेट करा. 2 × 22 × 2 केलं तर किती मिळेल तुम्हाला? 2 × 22 44 × 2 दॅट इज किती मिळेल तुम्हाला? 88. म्हणजेच इथे काय मिळेल तुम्हाला? 1/4 इंटू तुम्हाला व्हॅल्यू काय पुट करावं लागेल तिथे? 88. मग आता 88ला तुम्हाला 4नी काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. इथे करा 88 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 0. अजून खाली 8 येते. 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजेच जर 88ला 4नी डिवाइड केलं तर तुम्हाला किती मिळेल? 22. म्हणजेच देअरफॉर लेंथ ऑफ ॲन आर्क किती येईल तुमची? 22 सेंटीमीटर. आता बघा अजून एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली. इफ द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर काय दिलेलं आहे? P. आता तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की सर्कल आहे की त्या सर्कलचं सेंटर काय दिलेलं आहे तुम्हाला? P. मग इथे आपण घेऊया सर्कलचं सेंटर घेऊया P. ओके. आणि रेडियस पण दिलेली आहे. रेडियस किती दिलेली आहे तुम्हाला? 10 सेंटीमीटर दिली. तर मी 2 रेडियस इथे ड्रॉ करते. आणि नंतर काय सांगितलंय तुम्हाला? इफ द कॉर्ड ऑफ सर्कल, कशाची कॉर्ड दिलेली आहे? सर्कलची AB. मग आधी सर्कलला कॉर्ड काढा AB. ही काय काढली तुम्ही? AB. ही झाली तुमची कॉर्ड ऑफ द सर्कल. ही सस्पेंडेड राईट अँगल ॲट P. ही कॉर्ड आहे त्या अँगल सेंटर P ला काय करते? सस्पेंड करते. कशामध्ये? राईट अँगल मध्ये. मग राईट अँगल म्हटल्यामुळे थिटा किती होईल तुमचा? 90 डिग्री होईल. आता तुम्हाला देन फाइंड द एरिया ऑफ मायनर सेक्टर बाय युजिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. मग आपल्याला काय करायचं आहे? मायनर सेक्टरचा एरिया काय करायचा आहे? इथे फाइंड आउट करायचा आहे. मग हा मायनर सेक्टरचा एरिया म्हणजे कम्प्लिटली हा एरिया तुम्हाला PXB हा सर्कलचा एरिया काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा. आता आपण ऍक्टिव्हिटीकडे बघूया. क्वेश्चन लक्षात आलाय तुमच्या? मग बघा इथे तुम्हाला दिलेला आहे PAXB = θ/360 इंटू. आता एरिया काढायचा आहे सर्कलचा. तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो रे बाळांनो? πr² असतो. म्हणजेच इथे काय घ्यावं लागेल तुम्हाला? या बॉक्समध्ये फॉर्म्युला काय पुट करावं लागेल? πr². मग आता थिटा किती दिलेला आहे तुम्हाला? 90 पुट करा. 90 किती आहे? 360 इंटू पायची व्हॅल्यू किती पुट केली इथे? 3.40. आर किती दिलाय? 10². आता इथे मी जसं सांगितले की कॅल्क्युलेटिंग पार्ट 91 जा 90, 94 जा 360 होईल तुमचं. म्हणजे 1/4 इंटू. आता इथे 3.14 इंटू 10² ला तुम्हाला आता साईडला सॉल्व करून बघूया. 3.14 लाच कसं राईट करू शकतो? 314/100 इंटू 10² म्हणजे 10 × 10 किती होईल? 100. हे गेट कॅन्सल. तर तुमच्याकडे उरेल काय? 314. या बॉक्समध्ये पुट करा 314. आता काय करायचं आहे तुम्हाला? 314 ला कशाने डिवाइड करायचं आहे? 4नी डिवाइड करायचं आहे. मग 4 डिवायडेड बाय 314. आता बघा 31 आहे. तर आता तुम्हाला इथे 4नी डिवाइड करायचं आहे. तर मग 4 किती होईल? 4 5 जा 20, 4 6 जा 20, 4 7 जा 28. मग आता इथे घेतल्यानंतर 31 मधून काय करावं लागेल तुम्हाला? 28 मायनस करा. 0. खाली किती येईल तुमचं? 4. आता 4नी परत जर डिवाइड केलं तर 4 8 जा किती होतंय तुमचं? 32 येईल. इथे 2 राहील 0. परत पॉइंट द्या. तर इथे 0 घेतला तर 4 5 जा किती मिळेल तुम्हाला? 20. म्हणजेच 314 ला 4नी जर डिवाइड केलं तर तुम्हाला व्हॅल्यू काय मिळतं? 78.5 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे जो एरिया काढायचा आहे तुम्हाला मायनर सेक्टरचा, एरिया ऑफ द मायनर सेक्टर किती मिळालं तुम्हाला? 78.5 स्क्वेअर सेंटीमीटर. सगळ्यांना लक्षात येत असेल काय काय सांगतोय ते? याच टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे आहे? ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स घरी ट्राय करायचे आहेत वेगवेगळे. आणि जर त्या ऍक्टिव्हिटी बेसमध्ये काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करा. आता बघा यावरचा अजून एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आपण घेऊया. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ द
रेडियस ऑफ इट्स बेस 7 सेंटीमीटर अँड परपेंडिक्युलर हाईट इज 6 सेंटीमीटर. मग आता काय विचारले तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचा आहे. मग आता आपण इथे एक कोनची डायग्राम काढून घेऊया. बघा, तर तुम्हाला इथे रेडियस किती दिलेली आहे, 7 सेंटीमीटर दिली आणि परपेंडिक्युलर हाईट किती दिलेली आहे, 6 सेंटीमीटर. तर हा जो कोन आहे या कोनचा तुम्हाला काय काढायचा आहे, व्हॉल्यूम काढायचा आहे. तर मग आधी बघा, व्हॉल्यूम ऑफ कोन. आता फॉर्म्युला जर तुम्हाला लर्न नसेल तर काय करायचं, ऍक्टिव्हिटी बेसचं बॉक्स दिला आणि फॉर्म्युला त्याच्या खालची स्टेप बघा काय दिली, 1/3 इंटू काय दिले, 22/7 दिले तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला इथे काय येईल, 1/3. मग ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल. 22/7 कशाची व्हॅल्यू असते, पायची. मग बॉक्समध्ये लिहा 1/3. 22/7 म्हणजे कोण, पाय. आणि याचा काय असतो, इथं 6 दिले. 6 म्हणजे काय असायला पाहिजे, हाईट दिलेली आहे. म्हणजे इथे इंटू हाईट, तर हे काय येईल तुमचं r² इंटू काय दिलेली आहे तुम्हाला, h. म्हणजेच फॉर्म्युला कसा तयार होतो तुमचा, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय r² h. आता 1/3 पायची व्हॅल्यू 22/7 दिलेली आहे, h ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, 6. तर रेडियस किती दिलेला आहे तुम्हाला, 7. मग इथे 7² आहे, तर काय घेतो आपण, 7 इंटू 7. कारण की r² लाच कसं लिहिलं जातं, r इंटू r. मीन्स आता काय होईल, हा 7 गेट कॅन्सल होईल तुमचा. आता मल्टिप्लाय करा, उरेल काय तुमच्याकडे न्यूमरेटर मध्ये 22 इंटू 7 इंटू 6 डिवायडेड बाय किती असेल, 3. पूर्ण कॅल्क्युलेशन करून घ्या. 3 1 जा 3, 3 2 जा किती येईल, 6. 22 इंटू किती येईल, 2 केलं तर तुम्हाला काय मिळेल, 22 इंटू 2 44. 44 इंटू 7. मग करा, 7 4 जा किती होतं, 28. कॅरी 2, 7 4 जा 28. 28 प्लस 2 30. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ कोन किती मिळेल तुम्हाला, 308 सेंटीमीटर क्यूब. तर बघा, या आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आता आपण काय करूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये या समोरील 3 मार्क्सच्या साठी आलेले क्वेश्चन आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन हे काय करूया, घेऊया. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या समोरील व्हिडिओ बघा. थँक्यू.